मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर नेहमीच गर्दी असते। मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला दादर रेल्वे स्टेशनवरील एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीकडे पोलिसांचं लक्ष गेलं आणि एक मोठा गुन्हा उघडकीस आला। संशय आल्यानं पोलिसांनी त्या मूकबधीर तरुणाला रोखून त्याची बॅग तपासली असता त्यामध्ये रक्तानं माखलेला मृतदेह आढळला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला। अवघ्या 4 तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाची उकल करत हत्येप्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला असून मृताच्या हत्येत त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याचं उघड झालंय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या माहितीनुसार अर्शीद अली सादिक अली शेख वय 30 असं मृताचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणी मृतदेह घेऊन जाणारा जय प्रवीण चावडा याला व त्याचा साथीदार शिवजीत कुमार सिंग या दोघांनाही अटक केली आहे। त्यांच्या चौकशीत बरीच माहिती पोलिसांना मिळाली आणि या हत्याकांडात एक ट्विस्टही आला। पायधुणी इथं जय चावडा आणि शिवजीत या दोघांनी अर्शीदची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे विल्हेवाट लावण्यासाठी तो बॅगेत कोंबून ते एक्सप्रेसमध्ये चढणार होते। मात्र दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्यांना हटकलं आणि खून उघडकीस आला। मात्र चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली। अर्शीद याच्या हत्येमध्ये त्याची पत्नी रुक्सानाचाही सहभाग होता। हत्या करणारे आरोपी आणि मृतक तिघही मूकबधीर असून अर्शीद शेखची पत्नीही दिव्यांग आहे। दोन्हीही मूकबधीर तरुणांनी कट रचून अर्शीदचा काटा काढला। या कटामध्ये अर्शीद याची पत्नी रुक्साना हिचाही सहभाग आढळला असून पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात तिला देखील अटक केली आहे। मृताची पत्नी रुक्साना हिचे तिचा पतीचा मित्र आणि या हत्येतील आरोपी जय चावडा याच्याशी विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच हे हत्याकांड घडलं। मृत अर्शीद आणि आरोपी जय चावडा हे मित्र होते, मात्र त्याच जयचे अर्शीदच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते। त्यामुळे अर्शीदचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला। त्यामुळे जयने अर्शीदला दारू पिण्यासाठी पायधुनी इथं बोलवलं आणि तिथं मित्र शिवजीत सिंग याच्या मदतीनं अर्शीदची निर्घृण हत्या केली। हातोड्यानं वार करून त्याला क्रूरपणे ठार मारलं। त्यानंतर अर्शीदचा मृतदेह बॅगेत भरून तुतारी एक्सप्रेसनं ते पळून जाणार होते। मात्र त्यावेळी जय याला दादर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी पकडलं। चौकशीत त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसरा आरोपी शिवजीत याला उल्हासनगर इथून अटक केली आहे। मृताच्या पत्नीचाही या कटात सहभाग होता। ही हत्या शिवजीत यानं केल्याचं भासवण्यासाठी जय यानं हत्या करताना त्याचं चित्रीकरण केलं होतं।